अर्धा जून संपला तरी पावसाचा पत्ता नाहीये आणि त्यात धरणांनी तळ गाठलाय. त्यामुळे आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला पाणी टंचाईच्या गंभीर संकटाला सामोरं जावं लागतंय. सध्याच्या अहवालानुसार मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशयांमध्ये फक्त 10% पाणीसाठा उरलाय. सातही तलावांमध्ये 1,49,750 दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण क्षमतेचा तो केवळ 10% इतकाच आहे. सध्याचा हा पाणीसाठा पाहता मुंबई महापालिकेकडून अधिकच्या पाणी कपातीचा विचार सुरू आहे. मे महिन्यापासून मुंबईत 10% पाणी कपात लागू आहे. मात्र पुढच्या आठवड्यापासून 20% ही पाणी कपात केली जाऊ शकते. त्याचबरोबर मुंबई महापालिकेनं काही उपाययोजनाही हाती घेतल्या. नवीन बांधकामं आणि जलतरण तलावांच्या पाणी पुरवठ्यावर मर्यादा घातली जाणार आहे. औद्योगिक आणि व्यावसायिक पाणी वापरात 20% कपात केली जाईल. सार्वजनिक स्वच्छतागृहात बोअरवेल किंवा टँकरचं पाणी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाण्याचा गैरवापर किंवा अपव्यय करताना आढळल्यास कारवाई होणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही मंत्रिमंडळ बैठकीतून पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाचे आदेश दिले आहेत. पाणी टंचाईचं संकट लक्षात घेता आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वपूर्ण आदेश दिलेत. यावर्षी पावसाचं प्रमाण कमी असल्यानं पुढच्या वर्षी पिण्याचा पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो. यामुळे पुढच्या वर्षी ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पिण्याचा पाण्याचा साठा तयार करून ठेवा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात. मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या जलाशयांमधून पाणी पुरवठा होतो. मात्र याच जलाशयांनी आता तळ गाठल्यामुळे मुंबईवरचं पाणी संकट अधिक गडद झालंय.